पुन्हा एकदा मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक ही आमने सामने आले। त्यानंतर त्यांनी ही जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू केलेली आहे आणि त्यामुळे अंतरवाली आणि वडीगोद्रीमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे। खरं तर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवलेला आहे, पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। त्यामुळे पोलिसांची सुद्धा दमछाक पाहायला मिळते। आम्ही ना जातीवाद करत नाही, ना आमची काही गैर मागत आहे। ही कायदेशीर मांग आहे, हे कायद्यात बसत आहे। ही लढाई गरजवंत मराठ्यांची लढाई आहे, त्यामुळे या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये असा आदेश आम्हाला पाटलांकडून आलेला आहे। काय सांगाल तुम्ही आता रस्ता अडवला? आता आपण पाहिलं असेल, हे जे प्रशासन आहे, हे जे सरकार आहे, पोलिसांना पुढे करून या ठिकाणी मराठा समाजाला दडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। मराठा समाजात जे तरुण आहेत, दादाची तब्येत खालावलेली होती, काल दादा चक्कर येऊन पडलेले होते। आज दादांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि मराठा समाज हा संघर्ष होता। मनोज दादा जरांगे आपण पाहू शकतो की असा गोंधळ पुन्हा निर्माण झालेला आहे। या कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी पाटलांनी सांगितलं शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन शांततेचं आंदोलन राहणार आहे। या ठिकाणी कुणी मी समाजाला विनंती करतो, कुणी गडबड करू नका, पावनोपसन करतात, जरा पाटलाच्या उभं रस्ता रस्ता काढिता लोकसेवा पाहतो की अशा पद्धतीने या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। आम्ही आमच्या मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, अशी मागणी या ठिकाणी, आणि पोलीस वारंवार यांना विनंती करतात, शांततेची विनंती करतात पाहायला मिळतं। हो, सध्या आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्ते आहेत, महिला आंदोलनकर्ते आहेत, त्या सुद्धा जमलेल्या पाहायला मिळत आहेत। तर पुन्हा एकदा सचिन यांच्याकडे जाऊयात। सचिन, आपण पाहतोय पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय, नेमकी काय चर्चा आहे दोघांमध्ये? सचिन, आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय, मराठा आंदोलक आहेत ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत, जोरदार घोषणाबाजी खरं तर या ठिकाणी सुरू आहे। आपण महिला आंदोलनकर्ते सुद्धा पाहू शकतो, मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळते। त्यासोबतच पोलीस सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कार्यकर्त्यांची ही मोठी गर्दी पाहता पोलिसांना सुद्धा हा जो त्यांचा आवार आहे तो नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात। आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय वडीगोद्रीमधून, ज्या ठिकाणी आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतं।